निवडणुकांचं सत्र संपलेलं आहे आणि 4 जून रोजी निकाल अपेक्षित आहे. सगळेजण वाट बघतायत काय निकाल असेल, पण त्यातच सगळ्या संस्थांचे सगळ्या न्यूज चॅनलचे एक्झिट पोल आलेले आहेत. एबीपी माझाचा देखील एक्झिट पोल आलेला आहे. आपण याच एक्झिट पोलच्या संदर्भामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्याशी बोलणार आहोत. सर, जवळपास सगळ्याच एक्झिट पोलने आणि आमचा देखील एबीपी माझा एक्झिट पोल आहे, त्यांनी देखील बहुमत सांगितलेलं आहे एनडीएला. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील असं मत एक्झिट पोलमध्ये आलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला, की तुमचा काय अंदाज असेल? नाही, कारण आम्ही इंडिया आघाडीचे जेव्हा सगळे नेते बसले होते आणि मी त्याच्यामध्ये उपस्थित होतो, तेव्हा ही चर्चा तिथे झालेली की महत्त्वाचे जेवढे चॅनल्स आहेत ते सगळे 350च्या वरतीच दाखवतील, कारण का तेवढं प्रेशर त्यांच्यावर आहे. आता चॅनलची अवस्था बघितली तर एकही चॅनल स्वतंत्र नाही. त्यांची मालकी कोणाकडे तरी आहे आणि त्या मालकाचे हात खूप ठिकाणी गुंतलेले आहेत. वाईट नाही, तो मोठा धंदेवाला आहे आणि त्याला खास करून सांगितलं गेलं की हे चॅनल तू घे, ते चॅनल तू घे, ते चॅनल तू घे. मला सगळ्यांना माहिती आहे की हे केलं गेलं आहे आणि त्याच्यामुळे साहजिक आहे जेव्हा हे सगळं होतं तेव्हा बातम्या कशा लावायच्या, काय लावायच्या, कुठल्या बातमीला पुढे न्यायचं, हे मालक कधी ना कधी 365 दिवसात एक दिवस तर सांगूच शकतो. असं मालकांनी सांगितलं असेल 350च्या खाली दाखवायचंच नाही, जे दाखवायचं ते 350च्या वरती. सत्य काय असेल ते बाजूला राहू द्या. मग असं कसं काय होतं की यूट्यूबवरती जे छोटे छोटे कंपन्या आहेत ते दाखवतच नाही आहेत 235 230च्या वरती BJPला. शेवटी त्यांनी सुद्धा काहीतरी अभ्यास केलाच असेल ना. तेव्हा हे एक्झिट पोल असते, वातावरण निर्मिती असते, जे फार गांभीर्याने ह्याच्यावर विचार करण्याची गरज नाही. आम्ही काल बसलेलो, अखिलेशनी उत्तर प्रदेशमध्ये फोन लावून आकडे विचारले, तेजस्वीने बिहारमध्ये लावून आकडे विचारले, ते कविता सोरेन जे आहेत त्यांनी त्यांच्या राज्याचे आकडे विचारले, सगळ्या फारुख अब्दुल्ला होते त्यांनी त्यांच्या राज्याचं सांगितलं, बालू होते त्यांनी DMKचं सांगितलं. असं वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळे नेते तिथे होते. साहेब होते, साहेबांनी महाराष्ट्राची परिस्थिती सांगितली. केजरीवाल होते, त्यांनी दिल्ली आणि भगवंत मान होते, त्यांनी पंजाबची परिस्थिती सांगितली. आणि सगळ्यांशी चर्चा करून आम्ही जो सौम्य आकडा काढला, म्हणजे अगदी तो 290 ते 300चा होता. जनता की आवाज हा जनता की म्हणजे जनतेचा पोल होता, जनतेचा एक्झिट पोल. हा कंपन्यांचा एक्झिट पोल आहे. बरं, आमच्या चॅनलचं स्वतंत्र आहे, आमच्या चॅनलवर कोणाचा दबाव नाही आहे. पण जे एक्झिट पोल आलेले आहेत किंवा आमच्या चॅनलचा देखील जो एक्झिट पोल आहे तो स्वतंत्र संस्थेने केलेला आहे. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की महाराष्ट्राचा अंदाज जो सांगितला जातो आहे तो आहे 23 ते 24 जागा महाविकास आघाडीला मिळतील असा अंदाज आहे. आपला काय अंदाज आहे? माझा अंदाज 24 तुम्हीच दिलेला आहे. माझा अंदाज 28 ते 31 महाविकास आघाडी. काय बघून मतदान करण्यात आलेलं आहे? म्हणजे महाविकास आघाडीला जर महाराष्ट्रात बहुमत मिळतंय तर काय बघून मतदान केलं असेल? गेल्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला जी गद्दारीची कीड लागली आहे त्याच्या विरोधात एक प्रचंड मोठा अंडरकरंट आहे. लोक बोलून नाही दाखवत आहेत. लोक घाबरतात की उद्या केस पडायची, कुठेतरी तडीपारीची नोटीस यायची, कुठेतरी पोलीस स्टेशनला बोलून घेतील. हा पोलिसी बळाचा अतिरेक जो झाला ना त्याचा लोकांच्या मनावर परिणाम झाला. जिथे करायचं तुम्ही करत नाही. तो पोर्शेचा ॲक्सिडेंट झाला, काही नाही केलं तुम्ही, पण इथे छोट्या मोठ्या पोरांना तडीपार कर, त्याला घराच्या बाहेर काढ, त्याच्यावर कुठली तरी केस घे. हा जो आणि पोलीस बिचारे काय करणार? पूर्वीचे मणका असलेले पोलीस नाही आहेत आता. तेव्हा पोलिसी बळाचा अति जास्त वापर, गद्दारीबद्दल महाराष्ट्रामध्ये असलेली प्रचंड चीड, म्हणजे 2 मराठी माणसांचे पक्ष. बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली
आणि तिलाच सुरुंग लावला. शरद पवारांचं एक आपलं वलय होतं, त्यांनी आपला पक्ष निर्माण केला, काँग्रेसला आव्हान दिलं, त्याला सुरुंग लावला. दोन्ही मराठी माणसांची पक्ष फोडण्यात ते यशस्वी झाले. म्हणजे त्यांना ही खात्री होती की जोपर्यंत शरद पवारांच्या घराला आपण सुरुंग लावत नाही किंवा जोपर्यंत आपण उद्धव ठाकरेंना हैराण परेशान करत नाही तोपर्यंत आपलं काही खरं नाही. या दोघांनाही त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा की माझा नेता याने 110 मीटिंग घेतल्या, हजारो मैल फिरला, वय 84, आजार. तुम्ही असे नाही संपू शकत कोणाला. उद्धव ठाकरे, माझ्या अंदाजाने मी पवार साहेबांच्या वरती त्यांना रेट करेन की आज महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात लोकप्रिय माणूस कोण असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत. एका पत्रकारांनी, दिल्लीच्या पत्रकारांनी, ज्यांनी बाळ ठाकरेंनाही बघितलं आहे, त्यांनी मला बोलताना सांगितलं कि जितेंद्र जी, ये जो करिश्मा मैं देख रही हूँ ना उद्धव जी का, ये मैंने बाल ठाकरे जी को भी नहीं देखा था. इतना लोगों का अपनापन जो दिख रहा था मीटिंग्स में, वो मैंने ये कुछ आश्चर्य मुझे लग रहा था कि ये पर बोले लोगों के नज़रों में उसके लिए प्यार दिख रहा है. त्यामुळे एक जो अंडर करंट आहे तो आपल्याला समजतच नाही. मुंबई ठाणे हा संपूर्ण जो भाग आहे त्याच्यामध्ये सगळ्यात वोटिंग जे आहे त्याचं पर्सेंटेज देखील बऱ्यापैकी चांगलं होतं. तर आपला मतदारसंघ आहे तो कल्याणमध्ये, ठाणेमध्ये आपण राहता, तुमचं राजकारण संपूर्ण ठाणे किंवा सेंट्रिक आहे. सध्या काय वाटतंय परिस्थिती? राजन विचारे आणि वैशाली दरेकर दोन आपले उमेदवार आहेत या दोन मतदारसंघात. मी साधारण भविष्य सांगत नाही. आता 2 दिवस राहिलेले आहेत, कशाला अंदाज व्यक्त करायचा. 2 दिवस परत दोन्ही उमेदवारांच्या सुखाने जाऊ द्या ना. कशाला त्यांना आपण काहीतरी बोलून टेन्शन द्यायचं. प्रत्येक उमेदवाराला वाटतंच मी जिंकतोय म्हणून. आनंद राहू द्या. सर, येणाऱ्या विधानसभा आहेत, आता लोकसभेच्या नंतर विधानसभा सत्र सुरूच झालेलं आहे जवळपास. तर काय वाटतं महाराष्ट्रातलं विधानसभेचं चित्र कसं असेल? हे बघा, आम्ही 30पर्यंत जातो आहोत. महाविकास आघाडी 30पर्यंत जाते आणि त्याच्यानंतर मागे बघणं नाही. कारण का विधानसभेला ह्याच्यापेक्षा वाईट चित्र असेल. लोकसभेला तरी मोदींचा चेहरा आहे, इथे तुम्ही चेहरा कोणाचा आणणार? कोणाचा चेहरा वापरणार? ज्याच्यावर मतं मागण्यासाठी तुम्हाला चेहरा तर लागेल. कोणाचा चेहरा मागणार? ह्यांच्यापैकी एकाचा जरी चेहरा समोर आला की गद्दार आलंच समोर. आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतो की महाराष्ट्रामध्ये गद्दारी विरुद्ध अंडर करंट येणार. आणि त्यातल्या त्यात जी द्वेषपूर्ण भाषणं झाली, म्हणजे खास करून मुस्लिम धर्मियांविषयी जे काय बरळलं गेलं हे हिंदू माणसांना पण आवडत नाही. ज्यादा बच्चे पैदा करणे वाले, म्हणजे देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाला स्टॅटिस्टिक्स तरी माहीत असावेत की एकेकाळी त्यांच्या वाढण्याचं पर्सेंटेज हे 4.4 होतं, ते खाली पडून 2.9 वर आलं आहे. मुसलमानांची लोकसंख्या फक्त 2.9 ह्याच्याने वाढते. आपण किती वेळ द्वेषाचा वापर करून देशाचं राजकारण, द्वेषाचा वापर करून देशाचं राजकारण चालवणार आहोत? त्याच्याने काय आपला आर्थिक फायदा? ह्या वादामुळे आंतरराष्ट्रीय वर्तुळामधलं जे पैसे यायचे ते कमी झाले की या देशामध्ये अस्वस्थता आहे, या देशात कधीही काही होऊ शकतं. आणि महाराष्ट्रात सुद्धा हेच होणार आहे. तुम्ही मनुस्मृती घेऊन यायला निघाले. मी मनुस्मृतीचा टाकला, आज लोकसत्तेला सुद्धा लेख आलाय. मी मनुस्मृतीचे 19 श्लोक टाकलेत. माझ्या माता भगिनींबद्दल काय लिहिलंय हे माता भगिनींनी वाचावं. उपभोगाचीच वस्तू जर आपण स्त्रीला समजणार असतो तर मग कशाला आपल्या तोंडातनं आपण म्हणायचं की एका क्षणाची पत्नी अनंत काळाची माता असते. स्त्रीमध्ये मातृत्व, माता शोधणारा मराठी माणूस त्याला पटेल काय? आणि त्याच्यामुळे हे सगळं जे काय त्यांचं चालू आहे की एकीकडे म्हणायचं की
आम्ही मुसलमानांचे सगळे कायदे रद्द करून टाकले. याचा दुसरा काय अर्थ होतो माहिती आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी राईट टू रिलिजन दिलं आहे. तुम्हाला कुठलाही धर्म स्वीकारण्याचा अधिकार दिला आहे. आणि ते धर्म स्वीकारताना तुम्ही सांगितलं त्या धर्माच्या चालीरीतीही तुम्ही पाळा. जसं पारशी धर्मात आहे की त्यांचं प्रेत हे कसं त्याचं ते विस्ताराने सांगत नाही, पण त्यांचं कुठलंही लग्न हे त्यांच्या आज्ञारीशिवाय लागू शकत नाही. आणि हे कदाचित कोणालाही माहीत नसेल की तिथे जे अग्निकुंड आहे अग्यारीमध्ये, त्या अग्यारीमध्ये त्यांच्या धर्माशिवाय कुठल्याही धर्मियांना अलाउड नाही आहे. सर्वात जास्त म्हणजे ज्याला आपण म्हणतात ना एक्स्ट्रीमिस्ट विचारांचे हे पारशी आहेत, प्रेमळ, सर्वात जास्त उदार मनाचे, पण धर्माच्या बाबतीत अतिशय कडवे. पण छोटा असल्यामुळे लक्षात नाही येत. आता ते त्यांच्या धर्माच्या त्या कायद्यामध्ये तुम्ही इंटरफिअर केलं तर ते करू देतील काय? आता जेव्हा तुम्ही म्हणता की आम्ही मुसलमानांचे कायदे बदलू, याचा अर्थ तुम्ही त्यांच्या धर्मात जाणार आहात. मग त्यांचा राईट ऑफ रिलिजन तुम्ही काढून घेणार आहात. याचा अर्थ तुम्हाला संविधानात बदल करावा लागेल. तुम्ही स्वतःच्या तोंडानेच सांगतात ना हे आम्ही करणार. मग तुम्हाला बायबल बदलावं लागेल. कारण का कुठल्याही ख्रिश्चन धर्मियाचं लग्न जोपर्यंत येशू ख्रिस्तासमोर सांगत नाही की मी हिला स्वीकारलं आणि ती म्हणत नाही की मी हिला स्वीकारलंय, तोपर्यंत लग्नच लागत नाही. जशा आपल्या इथे 7 फेऱ्या मारल्याशिवाय लग्न लागत नाही, प्रत्येक धर्माचे काही काही वेगवेगळे कायदे आहेत. इस्टेटीचा वाटा कसा व्हावा हे पारशांमध्ये वेगळं आहे, ख्रिश्चनांमध्ये वेगळं आहे, मुसलमानांमध्ये वेगळं आहे. त्यांच्याकडे आपापल्या धर्मपुस्तिका आहेत आणि त्या आजच्या नाही आहेत ना, 2,000, 3,000 वर्षापूर्वीच्या धर्मपुस्तिका आहेत. आणि एकदा कॉन्स्टिट्यूशनमध्ये तुम्ही आणलं राईट टू रिलिजन, आता तुम्ही राईट टू रिलिजन चेंज करणार असाल तर यू आर चेंजिंग द कॉन्स्टिट्यूशन. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आपल्याबरोबर होते आणि राज्याचा काही अगदी 4 जूनमध्येच 2 दिवसांनीच राज्यामध्ये निकाल लागणार आहे की काय नेमकं होईल, राज्यातलं चित्र आणि देशातलं चित्र काय असेल. त्यासाठी आपल्याला 2 दिवस वाट बघावी लागेल. मात्र एक्झिट पोलनुसार तरी NDAला बहुमत देण्यात आलेलं आहे. कॅमेरामन विनयचा अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.